INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑलवर सेट करा। रेशन कार्ड ऑनलाइन करून घेण्यासाठी तहसील कार्यालयाला आले यात्रेचे स्वरूप। शहादा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे रेशन कार्ड ऑनलाइन असणे गरजेचे असल्याने तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे। तसेच तहसील कार्यालय आवारात जसे काही यात्रेचे स्वरूप आले आहे। यावेळी जास्त गर्दी झाल्यामुळे तहसीलदार यांनी पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे। त्यामुळे गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असून गर्दी आटोक्यात आणली जात आहे। रेशन कार्ड ऑनलाईनसाठी तहसील कार्यालयाला आले यात्रेचे स्वरूप। शहादा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे रेशन कार्ड ऑनलाइन असणे गरजेचे असल्याने तहसील कार्यालयात रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी। तहसील कार्यालयाच्या आवारात जसे काही यात्रेचे स्वरूप आले आहे। प्रचंड गर्दीमुळे कर्मचाऱ्यांची दमछाक। आणखीन कर्मचारी वाढवण्याची नागरिकांची मागणी। तहसील कार्यालय ते गर्दी करत आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना जन्माचा वयाचा पुरावा जो आहे तो लागतो आहे आणि उत्पन्नाच्या दाखल्यासंबंधी त्यांची धावपळ चालू आहे। शासनाची या योजनेची पूर्वीची मुदत जी होती ती 15 जुलै होती, परंतु नागरिकांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे की याची मुदत शासनाने वाढवलेली आहे। 1 ऑगस्टपर्यंत अर्ज केला तरी चालणार आहे आणि ऑगस्टला जरी अर्ज आला 1 ऑगस्टला तरी लाभ जो आहे तो 1 जुलैपासून देण्यात येणार आहे। तर तहसील कार्यालय शहादा येथे आम्ही जास्तीत जास्त कॉम्प्युटर लावून दररोज आमचा जो दाखल्याचा फ्लो होता ॲडमिशनच्या काळात हा 150 दाखले आम्हाला डोमिसाईल यायचे। आता या लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून 750 ते 800 दाखले यायला लागलेले आहेत, परंतु आम्ही कॉम्प्युटरची संख्या वाढवून डे टू डे डिस्पोजल कसं होईल ते बघतो आहे। आम्ही दोन्ही तहसील जे आहेत म्हणजे शहादा आणि अक्राणी येथे सुविधा केंद्रांची तपासणी करून केवळ अधिकृत जो रेट आहे त्या रेटवर सर्टिफिकेट कसे मिळतील हे पाहत आहोत। पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान आहे की गर्दी करू नका, शांततेत आपल्याला दाखले मिळतील आणि आपल्याला योजनेचे पात्रता संबंधित निकष असतील तर आपल्याला योजना देखील लागू होणार आहे। धन्यवाद।